वैभव म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. वैभवजी म्हात्रे वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या आकाश स्मृती चषकामध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराने नक्कीच स्वागत झालेलं आहे वैभव म्हात्रे यांचं. या चौकाराने अकाउंट ओपन केलेला बॅटर देवा जाधव यांनी. अप्रतिम फटका ऑन साइडला वळवता बॉलला, चेंडू निघून गेला होता डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता बॉलर तयार प्रसाद बुजड. षटकातील दुसरा बॉल असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेला फुल टॉस बॉल हॅमर्ड केला बॉलला. पुन्हा एकदा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय देवा जाधव यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 मोठे फटके त्यांनी एक्झिक्यूट केलेले आहेत ऑन साइडच्या दिशेने. 8 धावा बनवलेल्या आहेत या 2 बॉलमध्ये. बॉलर तयार प्रसाद. षटकातील तिसरा बॉल असेल, टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला देवा. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे डीप फाईन लेगच्या दिशेने आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता चौकार. नक्कीच चौकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे बॅटर देवा याने. अतिशय जबरदस्त सुरुवात त्याच्या माध्यमातून या मागील 3 बॉलमध्ये राहिले गेलेले आहे. अप्रतिम बॅटिंग करताना दिसतोय बॅटर देवा जाधव. सलामीला नक्कीच आलेला आहे त्याच्या माध्यमातून. धावाची चांगल्या प्रकारे उभारणी केलेली आहे. 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत अबू स्पोर्ट्स खाडी या संघाच्या. 3 बॉलच्या समाप्तीनंतर बॉलर तयार प्रसाद. षटकातील 4था बॉल असेल, कमबॅक करावे लागेल या बॉलरला. मागील 3 बॉलमध्ये एकंदरीत 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील 4था बॉल असेल. फुलटॉस बॉल समोरच्या सेट खेळलाय, चेंडू खाली किरण. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे त्याच्या माध्यमातून. कॅचेस विथ द मॅचेस हा नियम आहे क्रिकेटचा, परंतु झेल ड्रॉप झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये क्रीडाच्या माध्यमातून. फेकी देखील खराब आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या 15 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त फटका होता, हवेमध्ये चेंडू निघून गेला होता, परंतु झेल ड्रॉप झालेला आहे किरण याच्या माध्यमातून. पाहावं लागेल कशा प्रकारचा फायदा उचलला जाईल देवा याच्या माध्यमातून. त्याचा झेल ड्रॉप झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. यावेळेस सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. सेन्सिबल बॅटर आहे उमेश बरे. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगली कॉलिंग, चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर होताना दिसत आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सेन्सिबल बॅटर आहे मिस्टर उमेश भोरे. 2 धावाने त्याने अकाउंट ओपन केलेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचवतोय 17 या अंकावरती. धावसंख्या 17 धावा. शेवटचा बॉल असेल या षटकातील. बॉलर तयार. फुलटॉस बॉल. दिशा दिली बॉलला, चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे प्रसादाच्या ऑन साइडच्या दिशेने. आणि या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 19 अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अबू स्पोर्ट्स खार्डी संघाची धावसंख्या आहे बिनबाद 19 धावा. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. या पहिल्या इनिंग मध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. अंकुश काटेला साहेबांना विनंती आम्ही करतोय, आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. या विभागातील नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत अंकुशजी काटेला.
यांचं शुभ आगमन नक्कीच झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसा आणि इथूनच या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता बॉलर सज्ज होईल. भूषण सुकाट बॉलिंग ट्रॅकवर पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल. त्याच्या माध्यमातून येणाऱ्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये प्रसाद याने भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 19 धावा त्याने खर्च केलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र भूषण षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस डाऊन द लेग साइड चेंडूच्या तळणी वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. कमबॅक करावे लागेल साई माऊली कारखानपाडा या संघाला. भरपूर धावा खर्च झालेले आहेत. आता मात्र चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल बॉलर भूषण सुकाट या बॉलरला. यावेळेस रिव्हर्स फटका. सुंदर कनेक्शन प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड द पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावं लागेल काय किती धावांचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. यस रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चेक करणार आहोत आपण. 4 धावा मिळतील या फटक्यावरती. धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका स्विच हिट केला होता बॉलला. बॅटर देवा जाधव याने जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चमकदार कामगिरी करतो आपल्या संघाकरता. नक्की चांगला बॅटर आहे. भरपूर चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे संपूर्ण दिवसामध्ये. बॉलर तयार. यावेळेस इनसाइड आउटकट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. चेंडूची गती थोडीशी कमी राखली होती बॉलर भूषण याने. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर देवा याचा, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. या प्रकारची बॉलिंग करावी लागेल समोरच्या संघाविरुद्ध. कमी धावांच्या आतमध्ये रोखायचं असेल तर बॉलरला. यावेळेस अक्रॉस लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर देवा जाधव आणि तो वारंवार आता मात्र बीट झालेला आहे मागील 2 बॉलमध्ये. समोरच्या दिशेने हा फटका जर खेळला असता नक्कीच चांगल्या प्रकारे धावा या मिळाल्या असत्या, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. बॉलर तयार भूषण. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. फुल टॉस बॉल लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल आर पार सीमा पार. दमदार षटकार. धावसंख्या 30. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नाव देवा ऑन फायर. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अतिशय सुंदर फटकेबाजी त्याच्या बॅट मधनं होताना दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 30. अंकुश काटेला साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे या क्रिकेट नगरीमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर त्यांच्या जोडीला संजय देखील आलेले आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस बॉल रिव्हर्स स्वीप. चेंडू जाईल 2 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. वेलकम अंकुजी काटेला. वेलकम संजयजी घरत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. धावसंख्या 34. यस रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण पाहणार आहोत चेंडू वेस्ट लाईनच्या वर डिलिव्हर झाला होता किंवा वेस्ट लाईनच्या खाली. पाहणार आहोत कशा प्रकारे चेंडूची हाताळणी केलेली आहे. अतुल नडगे आपण मान्यवर कक्षेमध्ये यायचं आहे. अतुल नडगे आपण या. विकी यांच्याशी भेटायचं आहे. अतुल नडगे यांना विनंती आपण करणार आहोत. दरम्यान काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यस इट्स अ नो बॉल असेल.
कमरेच्या वर चेंडू डिलिव्हर झाला होता आणि या 5 धावा मिळतील. या बॉलवरती संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. भूषण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूच्या तळणी वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा 51 तर धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 36 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. फ्री हिट बॉल कायम असणार आहे. अप्रतिम बॅटिंग करतोय बॅटर देवा जाधव. त्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पाडताना तो दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेस सुंदर फटका. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. गुरुल सतत 6 धावांसाठी षटकार. बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. अजून एकही विकेट डाऊन झाली नाही या खार्डी संघाची. अतिशय जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर देवा जाधव. त्यानंतर चांगल्या प्रकारे साथ देतोय उमेश भोरे. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे अद्यापपर्यंत. अबू स्पोर्ट्स खाराडी नक्कीच चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. पाच बॉल टाकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. बॉलर भूषण सुकाट. भरपूर धावा त्याने एकंदरीत खर्च केलेले आहेत. या 5 बॉलमध्ये शेवटचा बॉल असेल. टाकण्याकरता सज्ज होईल देवा करता. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. ट्रॅव्हल होईल मिड विकेटच्या दिशेने. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 44 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेल्या दुसरं. संघाची धावसंख्या अबू स्पोर्ट्स खार्डी या संघाची बिनबाद 44 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा ओव्हर बाकी असेल. या पहिल्या इनिंगमध्ये आकाश भोये हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला उमेश भुरे याला आपण पाहणार आहोत. उमेश भुरे 4 या अंकावरती खेळतोय. स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न. अपील केलेला आऊट. आत्मविश्वास यस बॅटची एज लागली होती आणि फलंदाज झालेला आहे बाद. उमेश भोरे बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पवमान पुरस्कृत आकाश स्पर्धे चषक 2026 चे हे शानदार आयोजन, शानदार नियोजन. स्पर्धेचा पहिला दिवस चालू आहे. नवीन बॅटर निलेश जाधव इंटर झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्टार्टिंग एंडला असेल तर विकेट प्राप्त होते बॉलर आकाश याला. अप्रतिम सुरुवात. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलं. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. देवा याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतोय बॅटर निलेश जाधव. कारण चांगली बॅटिंग करताना दिसतोय बॅटर देवा जाधव. त्याच्या माध्यमातून मागील 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा येताना दिसत आहेत. अप्रतिम बॅटर आहे या संघाचा देवा जाधव. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. चांगली बॅटिंग तो करत आहे. त्याच्या माध्यमातून त्याच्या कामगिरीवर नजर टाकली. एकंदरीत त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार त्यानंतर 4 चौकार पाहायला मिळालेले आहेत. स्ट्राईक एंडला देवा. बॉलर तयार आकाश. यावेळेस हवेमध्ये चेंडू. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. पांढऱ्या लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि व्हॉलंटियर्स याने कॅच मात्र पकडलेला आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल गावदेवी स्पोर्ट्स पवमान संघाच्या माध्यमातून.
आकाश तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील. हा प्रकार बॉल शॉर्ट आर्म पुल केला बॉलला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांना मिळणार नाही बॉल. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 55 धावा. 47 धावांवरती खेळतोय बॅटर देवा जाधव. त्याला 50 धावांकरता 3 धावांची गरज असेल. 3 बॉलचा खेळ बाकी, 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 50 धावाला 3 धावांची गरज असेल. आता मात्र हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल कंप्लीट आणि फलंदाज बाद. देवा जाधव बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. नक्कीच 47 धावा बनवलेल्या आहेत देवा जाधव यांनी. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. पहिल्या इनिंग मध्ये 47 धावा त्याने बनवलेल्या आहेत. झेल देऊन तो तंबूत परतला गेलेला आहे. तर त्याच्या जागेवरती संदेश वाघे आलेला आहे. नवीन बॅटर एंटर होईल. शेवटचा बॉल असेल या षटकातील. शेवटचा बॉल फेस करण्याकरता सज्ज होईल बॅटर आकाश वाघे. बॉलर तयार. फुलटॉस बॉल. हवेमध्ये चेंडू. विजय आहे चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे. आता आपण चेक करणार आहोत. बिमरसाठी घेतलेला रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. इट्स अ नो बॉल घोषित केलेल्या तिसऱ्या पंचांनी. आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1+1 एकंदरीत 2 धावा या मिळाल्या जातील. संघाची धावसंख्या 57 धावा. आता मात्र पुन्हा एकदा भीमर चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलरने आकाश याने. नो बॉलचा इशारा आलेला आहे. बाईचा देखील इशारा आलेला पंचांचा. आणि नवीन बॉलर घ्यावं लागेल. हा बॉलर झालेला आहे बँड. नक्कीच खराब कामगिरी आकाशाच्या माध्यमातून राहिलेली आहे. या ओव्हरमध्ये 2 लागोपाठ त्यांनी भीमर चेंडूची हाताळणी केलेली आहे. संघाची धावसंख्या 59 या अंकावर पोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. घाई करायची आहे विनंती असेल सायमौली कारखानपाडा या संघाला. नवीन गोलंदाज बॉलिंग टाकण्याकरता सज्ज होईल. कीर्ती भोये बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. शेवटचा बॉल. यावेळेस बॅटची एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 60 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 61 धाव्यांचं लक्ष असेल साई माऊली कारखानपाडा या संघाला. कशा प्रकारे या धावा पूर्ण केल्या जातील किंवा या धावा कशा प्रकारे रोखल्या जातील आपण पाहणार आहोत नेक्स्ट इनिंग मध्ये. तत्पूर्वी जाऊया डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करूया मैदानाच्या आतमध्ये. यस, कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर चित्ररक्षण लावून घ्यायचे आहे विनंती असेल अबू स्पोर्ट्स खर्डी या संघाला. त्यानंतर बॅटर देखील पाठवून द्यायची आहेत. साई मौली कारखानापाडा आपणा देखील विनंती केली जाईल. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय या पवनच्या मैदानावरती. नक्कीच वेळेला महत्व द्या, घाई करायची, स्पीडअप करा. अजून एक मॅच खेळवायची बाकी आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. दोन्ही संघाला आम्ही विनंती करणार आहोत, घाई करायची आहे प्लीज, आपणास विनंती केली जाईल. स्पीडअप करा, वेळेबद्दल सहकार्य करा. नक्कीच अजून एक मॅच बाकी आहे. यानंतर चला खार्डी संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 61 धाब्यांचं टार्गेट आहे. साई माऊली कारखानपाडा या संघाला त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर एंटर झालेले आहेत. विजय बाबर आणि प्रसाद बुजड एंटर झालेले आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर देवा जाधव सज्ज होईल, ज्याने बॅटिंग करत असताना 47 धावांची खेळी साकारली. तो बॉलर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पंचांचा इशारा आलेला आहे. स्ट्राईक एंडला विजय, डावकुरा हाताचा बॅटर आहे. लक्ष्य फार कठीण आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल पहिल्या ओव्हर पासून. पहिलाच बॉल, सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक, त्याला मात्र मिळणार नाही. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. सुरुवातीच्या षटकापासून हाणामारी करावी लागेल, अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. 2 बॅटर आहेत विजय अँड प्रसाद, त्यांना मात्र जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. 61 धावांचं लक्ष आहे त्यांच्याकरता. 6 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर विजय बाबर. संघाचं देखील अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे या षटकाराने. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. बॉलरच्या माध्यमातून देबा जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील नेक्स्ट बॉल असेल कार्डी वर्सेस साई माऊली कारखानपाडा. मॅच मात्र चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला विजय बाबर, त्यांना मात्र संघर्ष करावा लागेल कारण आव्हान मात्र भरपूर कठीण आहे. त्याच्या विरोधात बॅटिंग करावी लागेल चांगल्या प्रकारे. बॉलर तयार, देवा जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने दुसरा बॉल असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली विकेट करण्याचा प्रयत्न करतील परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फटका मात्र मोठा खेचण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. कनेक्शन चांगल्या प्रकारे पाहायला मिळत नव्हतं या बॉलवरती आणि एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 7 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला प्रसाद बुजड स्ट्रायकिंग एंडला असेल, त्याला देखील चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार देवीदास जाधव उर्फ देवा, याला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त त्याने कमबॅक केलेला या बॉलवरती. चला घाई करायची आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. खार्डी संघाला देखील विनंती आहे, कॉपरेट प्लीज. बॉलर तयार, षटकातील तिसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला प्रसाद, यावेळेस खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने. बॅटन बॉल यावेळेला संपर्क होत नाहीये, समन्वय होत नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट डिलिव्हरी नक्कीच प्रेशर क्रिएट करून जाईल बॅटल ओव्हरती. चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल या 2 फलंदाजांना. स्ट्रायकिंगला प्रसाद आहे, त्याला मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. बॉलर तयार देवा, षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एकदा मात्र कंप्लीट चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साइडच्या दिशेने. फक्त एक सिंगल मिळेल, जास्त काही या वेळेला मिळणार नाही. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 8 या अंकावरती. धावसंख्या 8 धावा. 20.33च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल प्रत्येक षटकामागे, परंतु थोडासा मागे पडताना दिसतोय साई माऊली कारखानपाडा हा संघ. बॉलर तयार देवा जाधव, पुढील बॉल असेल या षटकातील. यावेळेस सुरेख चेंडूच्या तांडी, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला होता बॉलर देवा याने. कोणत्याही प्रकारे उत्तर नव्हतं बॅटरकडे. चेंडू जाईल यावेळेला
निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय बॉलर देवा जाधव. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. या मागील 5 बॉल मध्ये आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातील. शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. धावसंख्या 8. धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस चांगला फटका, चेंडूला डिग आउट केलाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. बॅटिंग करणाऱ्या संघाला षटक संपलेलं पहिलं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 9 ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि भरपूर धावांची गरज अजून सुद्धा आहे. साई माऊली कारखानपाडा या संघाला पाहावं लागेल या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील, किंवा अबू स्पोर्ट्स खार्डी हा संघ त्यांना डॉमिनेट करेल. नवीन बॉलर उमेश भुरे आलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. शॉर्ट रनअपने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल सुरेख चेंडूची नोंद. चेंडू जाईल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. सुद्धा धावायचा प्रयत्न थोडासा घातक ठरू शकला असता, परंतु थ्रो थोडासा लेट आलेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 11 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर उमेश चांगली बॉलिंग करताना दिसतोय. कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीये. नेक्स्ट बॉल या षटकातील. आता मात्र सुंदर फटकामध्ये चेंडू खाली निलेश. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. चेंडू पर्यंत पोहोचला नव्हता हा खेळाडू आणि 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. मोठे फटके मारावे लागतील. प्रेशरमध्ये आलेला आहे साई माऊली कारखानपाडा हा संघ. भरपूर कमी धावा येताना दिसत आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये उमेश भुरे हा बॉलर नक्कीच अप्रतिम बॉलिंग करतोय. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. संघाचा एक्सपिरियन्स दाखवतोय या बॉलिंग मध्ये. हा प्रकार बॉल हुक करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडूची हाताळणी करतोय बॉलर उमेश भुरे. अप्रतिम बॉलिंग, चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. मागील 3 बॉल मध्ये एकंदरीत 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. प्रेशर नक्की जाणवतोय साई माऊली कारखानपाडा या संघांवरती. खूपच कमी धावा येताना दिसत आहेत त्यांच्या माध्यमातून. बॉलर तयार. यावेळेस बॅटची एज. काय घडले, काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये आणि रनरच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृष्णा लोखंडे आलेले आहेत. 3 षटकार मारले कृष्णा यांनी. तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल अंकुश काटेला साहेबांच्या माध्यमातून. 3 षटकार करता कॅश प्राइज जाहीर झालेला आहे कृष्णा करता. बॉलर तयार उमेश. षटकातील पुढील बॉल असेल स्ट्राइक एंडला कृष्णा लोखंडे. सुंदर फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट. जास्त काही आता मात्र मिळणार नाही. षटक संपलेला आहे दुसरं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावफलक 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि भरपूर धावांची गरज. आव्हान मात्र भरपूर कठीण झालेलं आहे. निलेश जाधव हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. अंतिम षटक टाकण्याकरता स्ट्राइक एंडला कृष्णा लोखंडे असतील.
त्यांना मात्र बक्षीस आहे 3 षटकाराकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल अंकुश काटेला यांच्या माध्यमातून. सम्राट स्पोर्ट साकपाडा पेल्हार आपला संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. संघाचा कर्णधार पाठवून द्यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता. हा प्रकार बॉल खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. एकदा मात्र मिळेल, जास्त काही या वेळेला मिळणार नाही. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 14 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे, फारसं काही शिल्लक राहिलेलं नाही. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल या वेळेला डॉट. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार निलेश जाधव. फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे या मागील 3 बॉल मध्ये. चौथा बॉल. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू पडते नो मॅच लँड मध्ये. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. फिल्डिंग होईल. तत्पूर्वी ही 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. चला पेल्हार संघाचा कर्णधार आपण यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. प्रयत्न केले होते ऑन साइडच्या दिशेने. रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. डाईव्ह देखील मारली होती परंतु झेल हा ड्रॉप झालेला आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. बॉलर तयार निलेश जाधव. बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट बॉल. सुंदर फटका हुक केला बॉलला. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. परंतु हा सामना जिंकलेला आहे अबू स्पोर्ट्स खार्डी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अबू स्पोर्ट्स खार्डी संघ अँड हार्ड लक. साई माऊली कारखानपाडा. साई माऊली कारखानपाडा या संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. चला खार्डी संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता यायचा आहे. त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देवा जाधव ठरला गेलेला आहे. वेल प्लेड देवा जाधव. 47 धावा त्याने बनवल्या बॅटिंग करत असताना. त्यानंतर बॉलिंग मध्ये देखील चांगली कामगिरी त्याची राहिलेली आहे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर देवा जाधव. चला टॉस केला जाईल. सन्माननीय अंकुश